थँक्यू थँक्यू थँक्यू. तर किरण मडवी ठरला या सामन्यावर. किरण मडवी इज मॅन ऑफ द मॅच. नक्कीच मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. किरण मडवी ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्याने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स या सामन्यामध्ये केलेला आहे. किरण मडवी आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. आणि सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की या खेळपट्टी मातीची आहे, आपण खेळपट्टीवर कुठल्या प्रकारचं नक्कीच सेलिब्रेशन करायचं नाही. आपण निगा राखायचे, कारण यानंतर 2 दिवस देखील त्याच खेळपट्टीचा आपण वापर करणार आहोत. खेळपट्टी ही मातीची आहे, याची फलंदाजांनी गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी देखील नोंद घ्यायची. किरण मडवी इज द मॅन ऑफ द मॅच. किरण मडवी आपण या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. अनिल पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम ट्रॉफी द्यायचे. हे आपण पाहू शकता आकर्षक ट्रॉफी, आणि त्यानंतर डिस्काउंट कुपन देखील दिलं जाते. वेल प्लेड किरण मडवी अँड ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच पुढील सामन्याला सुरुवात. नक्कीच संजय मडवी साहेबांकडून एक नक्कीच विनंती वजा सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे की ही स्पर्धा आपल्या गावाची आहे. कोणीही नक्कीच गैरवर्तन करायचं नाही, कोणीही नक्कीच विकेट मिळवल्यानंतर चेंडू फेकायचा नाही, चेंडू आपटायचा नाही, कारण नक्कीच आपल्या गावची स्पर्धा आहे. आणि कुठल्याही प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात राग उत्पन्न होईल असं आपण वागायचं नाही. तर सलमान जोडे मैदानामध्ये पाठवायचे, क्षेत्ररक्षण सजवायचे. समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सुभाष सर. तर पुन्हा एकदा सूचना असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं देखील. तर चौथा सामना आपण एन्जॉय करतोय. गोलगाव प्रीमियर लीग 2025चं पर्व अप्रतिम खेळ स्पर्धा. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक तुम्हाला देण्यात येईल. अशी पहिली स्पर्धा आपण अंडरमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. खरोखरच अप्रतिम आयोजन. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आताच हेमंतने सांगितलं ओपिनियनमध्ये की 1.5 महिना तो मेहनत करतो त्या स्पर्धेसाठी. क्या बात आहे, अप्रतिम. गोलगाव प्रीमियर लीग 2025चा पर्व एन्जॉय करतोय. सर्वांचं स्वागत आहे. चौथा सामना आपण एन्जॉय करणार आहोत. आई गावदेवी वर्सेस देवांश रॉयल. आणि आई गावदेवी संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय फलंदाजीला. बाबू काय झालं बघ रे. अलो चेक वॅल्यूम दे थोडासा. अलो चेक थँक्यू. बस अलो चेक येस थँक्यू. चला पंचांचा इशारा होतोय. सामना सुरू करतोय. पहिला सामना जिंकला तो मोरिया किंग्स, दुसरा मायरा इंडियन्स, तिसरा मारबुत्या 11. चौथा सामना आई गावदेवी वर्सेस देवांश रॉयल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं. दुमान सर माईक चालू आहे. अलो चेक. हा बरोबर आहे. चला सामना सुरू करूया. स्ट्रायकरला फलंदाज नवनाथ पाटील, नॉन स्ट्रायकला महेश पाटील. चला गोलंदाज तयार. छोट्या, क्या नाम आहे छोट्या, त्याचं निकनेम असेल हे कदाचित. येस, छोट्या नावानं ओळखला तर पंच. येस, चला मैदानाच्या बाहेर जा प्लीज. आणि डगआउट मध्ये खेळून विनंती, खुर्च्यावर चेअरवरती बसायचं. एकही खेळाडू खाली बसला 2 धावाची पेनल्टी. आणि बाकीचं कोणताही संघ तिथे थांबणार नाही मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच बाहेर या. खेळू कक्षामध्ये कोणीही तिथे थांबणार नाहीये आणि बाकीचा संघ देखील नाही. तुम्ही बाहेर यायचं आहे लगा. यस, बँजो कमिटी 2 मिनिटं थांबायचं आहे. मजा आहे स्पर्धेमध्ये. मी देखील प्रेमात पडलो. पहिल्यांदा मी माझ्या करिअरमध्ये अंडरआर्म स्पर्धा करतोय 18 वर्षामध्ये. हेमंत दादाचा भरपूर आग्रह होता आणि त्यांच्या आमंत्रणाला आम्ही मान दिलं. मजा आली. पुढच्या वर्षी आम्ही नक्की येऊ, कारण मी देखील भारावून गेलोय. ज्या पद्धतीने आयोजन पाहतोय, नियोजन पाहतोय, उत्साह पाहतोय, जत्रेचं स्वरूप पाहतोय या स्पर्धेला. खरोखरच मनोरंजन खूप चांगलं आहे. चला 4 षटकांचा सामना. ऑल दी बेस्ट. गोलगाव प्रीमियर लीग 2025चं पर्व. फलंदाज बघा अटॅकिंग मोडमध्ये.
असं वाटतं की 6 चेंडू 6 षटकार मारणार, तसाच प्रतिक्रिया. चेंडू सरपटी. बाबू काय होते एकदा सेटिंग कर ना प्लीज. आणि पंचांचा नोबालचा इशारा 1+1 2 धावा मिळतील आणि 2 धावांनी सुरुवात झाली. अवांतर धावसंख्येने सुरुवात होते. नो बॉल वाईट लेग बाईज बाईज अवांतर धावसंख्या असतात, एक्स्ट्राज मध्ये मोजल्या जातात. अल्पेश आमचे ॲज अ स्कोरर, भिवंडीतील सर्वात चांगले स्कोरर. अभिमान अल्पेशचा. सर्व मोठ्या स्पर्धा भिवंडीचे त्यांच्या लेखणीतच असतात. हे आमचे यस भिवंडीतील 1 नंबर आमचे स्कोरर आणि आमचे समालोचक धुमाल सर आम्हाला जॉईंट आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. चौकार आलाय. पहिला चेंडू अवांतर 1+1, नंतर चौकार. एका चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. नियोजन आयोजन संपूर्ण ड्रेस कोड, लाईव्ह टेलिकास्ट, बाईक सिरीज साठी स्टँड, लक्क प्रकाश, जबरदस्त एंटरटेनमेंट. SK एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, त्यांचं देखील स्वागत करूया. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुंदर लाईव्ह टेलिकास्ट, 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. क्या बात आहे, हे देखील फार महत्वाचं आहे. धावसंख्या दापलकरती 7. फुलटॉस स्वीप केला, कॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न, पंचाच्या बाजूने एक जातले चेंडू डावल झालाय, मध्ये 2 धाबा. चांगलं क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार. धाबा उभारल्या जातं मैदानावरती वेगानं आणि धावसंख्या दापलकावरती 9 येत असताना स्पिन केलाय, मात्र चेंडू मागे गेलाय आणि पंचांचा चौकाराचा इशारा येतोय. चांगली धावसंख्या, चांगली सुरुवात, दमदार फटकेबाजी, विस्फोटक फटकेबाजी. 13 धाबा पहिले षटक मार्गस्थ असताना. थोडस महागडं गोलंदाजी, स्विचचा प्रयत्न आणि नाहीये. थोडं सांभाळून क्रिकेट खेळा, कारण वय वर्ष 40 नंतर हाडं झुलत नाहीयेत, त्यामुळे डायट टाकताना थोडासा विचार करा. स्पर्धा आपली आहे, जिंकायची आहे, जिद्द आहे, हरकत नाहीये. मात्र तब्येत देखील सांभाळा अल्पेश. दोघे भाऊ मैदानावरती, क्या बात आहे. सक्के भाऊ जबाबदारी घेतात. चांगला चेंडू हिट केलाय आणि पंचांचा चौकाराचा इशारा येतोय. महेश पाटील बॉडी बिल्डर आहेत आणि बॉडी बिल्डिंग मध्ये त्यांच्या आम्ही भरपूर स्पर्धा बघितल्यात. युट्यूबला देखील त्यांच्या व्हिडिओ मी पाहिलेत. जबरदस्त बॉडी बिल्डर आहेत आणि गरज आहे त्या काळाची मी म्हणेन, कारण कोरोना काळामध्ये तुम्हाला कळलं असेल फिटनेस किती महत्त्वाचा असतो. भरपूर करोडपती लोक कोरोनामध्ये देवाज्ञा झाली त्यांना, त्यावेळेला फिटनेस फार महत्त्वाचं आहे. 18 धाबा दापल होती. दोन्ही बंधुरात चांगली फटकेबाजी करत असताना आणि सुरुवात देखील दमदार दिली. एका षटकाची सांगता 18 धावा, ग्रेट बॅटिंग. हे डगआउट मध्ये सध्या सुंदर वातावरण, ॲटमॉस्फिअर चांगलं. केतन आला गोलंदाजी मध्ये 45 नंबरची जर्सी परिधान केला. गॅप मध्ये केल्याचा प्रयत्न, सरळ चेंडू हातामध्ये, फलंदाज बाद. पहिला धक्का, 18 वरती पहिला धक्का. यस यस निश्चित गोलगावचं नाव गाजतंय या स्पर्धेचं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. एवढी चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. हो, गॅप मध्ये पुढे येऊन खेळलाय, मात्र एकच धाव मिळणार एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण. 19 धाबा दापलकावरती हिट केलाय. फक्त फलंदाचं लक्ष नाहीये, बघायचं धाव होणार का. चोटी धाव आणि धाबा कुठल्या 2 आणि 2 धाव धावसंख्येला आकारेल 20 या धावसंख्येवरती. 20 होतात धावा. चांगली सुरुवात आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर आई गावदेवी संघानं हेमंतनं सांगितलं क्षेत्ररक्षण करणार आणि फलंदाजी रामध्ये देवांश रॉयल संघाला 20 धावा दापलकावर. बॅट अँड पॅड मध्ये हेमंतनं झेल सोडला. यस, थोडासा नाराज. एक धाव मिळणार आणि एखादा धावसंख्येला आकार येतोय. संपूर्ण गाव आहे मंचावरती. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. चांगली गावाच्या सन्मानासाठी, नावासाठी स्वीप केलाय. पंचांच्या बाजूला एक्झॅक्टली शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिळणार ते एकच धाव. एखाद्या धावसंख्येला आकार 22 वरती धावसंख्या. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, जो वाऱ्याचा वेग आपल्या अंगाला स्पर्श करतोय आणि थंडीचं वातावरण निर्माण झालंय. फुलटॉस आणि चांगले बॅकअप. एकच धाव.
या षटकामध्ये धाबा आल्या नाहीयेत, कारण पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धाबांचा वनवा पेटवला होता, सुलसुलाट होता. 18 धाबा पहिल्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये फक्त 5च धाबा, एकूण 23 धाबा धापलकावरती. लेग ब्रेक, क्या बात आहे. पंचाकडे अपील बघा किती स्ट्रॉंग, पंच देखील हसतात, सांगितले नॉट आउट आहे. 24 धाबा, चांगलं षटक राहिलंय. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा, या षटकामध्ये फक्त आता पाहिलं तर आपण 24 धाबा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व आणि या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. दिवस बदलतात, सामना बदललाय. बघा प्रेक्षक वर्ग आज सर्व खेळाडू सामना एन्जॉय करत असताना खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे. असे वाटतं की IPL स्पर्धा सुरू आहे मैदानावरती. एका बाजूला IPL सुरू आहे सध्या, इंडियन प्रीमियर लीग, आणि ही IPL या परिसरातील हे ग्रामीणचं वर्ल्ड कप आहे. या परिसरातील 24 धाबा धापलकावरती. पहिल्या षटकामध्ये 18 आणि या षटकामध्ये 6, फक्त 24 धाबा. दिवस फिरलेत मी म्हणेन संघाचे. असं वाटलं की आई गावदेवी हेमंतने टॉस जिंकून क्षेत्राचे स्वीकारला. खराब निर्णय वाटलं, तर 18 धाबा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, मध्ये नंतर कमबॅक झालं, नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 6 धाबा आल्यात. पहिल्या 6 चेंडूमध्ये 18 आणि माग चेंडू खूप वरनं जातोय आणि पंचांचा फलंदाज बाद असण्याची घोषणा केली जाते. दुसरा धक्का 24 वरती. अंकित पाटील आलाय बलंदाजीमध्ये येत असताना. मागच्या 9 चेंडूमध्ये फक्त 6 धावा मिळाल्यात. 6 चेंडूमध्ये पहिल्या 18, मागच्या 9 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आणि मागच्या 9 चेंडूमध्ये 2 धक्के बाद झालेत. त्यामुळे परिस्थिती थोडीशी कमी पाहायला मिळाली. 24 धाबा. एका बाजूला बँजो, एका बाजूला डीजे, भरपूर एंटरटेनमेंट, फक्त जल्लोष, आनंद. स्पर्धेमध्ये चांगला बॅकअप हेमंतचा आणि एक चोरटी धाव पूर्ण केली. जलद गतीने धावसंख्या पूर्ण केली. वेगाने धावसंख्या पूर्ण करत असताना 25 धाबा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 18, असं वाटलं की 70-75 होतील, मात्र दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धाबा. 2 षटकामध्ये 24 आणि आता 25. सरळ बॅटना लोकांना बॅकअप, एकच धाव. एखाद्यानं फारसा फरक पडणार नाहीये. 26 धाबा धावफलकावरती. 30 षटक मार्गस्थ असताना 4 षटकांच्या सामन्यामध्ये डायरेक्ट फलंदाज बाद. 26 वरती. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. गोलगाव. थँक्यू. फक्त फलकावरती 3 गडी बाद 3 षटकांची सांगता होते. फक्त 26. राहुल आलाय, राहुलने देखील हिट केलाय. फलंदाज बाद. 14 धक्का आणि 3 फलंदाज षटकार मारून बाद झालेत. प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर. धावा आल्या नाहीयेत. पहिल्या 6 चेंडूमध्ये 18 आणि नंतरच्या 13 चेंडूमध्ये फक्त 8च धावा. त्यामुळे फक्त 26 धावा. आमचा VIP डाईस सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद देखील लुटत असताना गॅपमध्ये आता चौकार. भरपूर कालानंतर 30 धावा धापलकावरती. कुठं कुठं आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला. कुठं कुठं 30 धावा धापलकावरती. अजून एक गॅपमध्ये चौकार. व्हॉट अ बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. अजून एक चौकार. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं. थँक्यू. राज आणि राहुल दोन्ही बंधुराज आता पुन्हा मैदानावरती. मगाशी 2 बंधुराज आपण पाहिले, महेश आणि नवनाथ. आता मात्र 2 राज आणि राहुल. ओ हिट. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय गाव तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं. आमच्या नाव
रघुनाथ म्हात्रे साहेब आणि अनिल पाटील साहेब तसेच रवींद्र हरट साहेबांना विनंती असेल का आपण आपल्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. गोलगाव प्रीमियर लीग 20-25 आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला इच्छित टायगर विपक्ष अद्विक वॉरियर्स या दोन संघामध्ये. आमच्या मान्यवरांच्या शुभ असते हा टॉस आपण इथे करत आहोत. शाबा कॉल केला गेलेला आहे मात्र काटा आलेला आहे. तर टॉस जिंकलेला आहे इच्छित टायगर संघाने. टॉसविन संघनायकाला नक्कीच हे कोल्ड्रिंक्स दिले जाते आमच्या मान्यवरांच्या शुभ असते आपण पाहतोय आणि आमच्या तिन्ही मान्यवर विनंती असेल का पण व्यापेट्याची सोहरा व्हायची आहे. एक्सीचा टायगर संघनायक टॉस आपण जिंकला सर्वप्रथम हे आयोजन केले आयोजन काय म्हणशील. खूप छान आहे आयोजन. टॉस आपण जिंकला निर्णय काय असेल. फिल्डिंग प्रथम क्षेत्र शिकवले आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. टॉस आपण गमवलेला आहे सर्वप्रथम हे आयोजन केलं आयोजनाशी आपण काय म्हणाल. खूप चांगलं आयोजन केलं आहे यावर्षी. अजून पुढच्या वर्षी आम्ही अजून प्रयत्न करू चांगला होतो. क्या बात आहे. नक्कीच आपण पाहतोय टॉस गमवल्यानंतर आपल्याला प्रथम फलंदाजी करायचा. प्रथम फलंदाजी करताना किती टार्गेट असेल. जास्तीत जास्त प्रयत्न करू आम्ही. नक्कीच आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केलेला जास्त वेळ घेत नाही. टॉस जिंकलेला एक्सिट टायगर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सरला म्हणजे कॉम बॉक्स बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सुभाष धुमाल सर आमचे जबरदस्त कॉमेंटेटर भिवंडीतील अत्यंत गोड आवाज आणि लाडके कॉमेंटेटर. 40 धाबा कुटायच्या आहेत. सामना सुरू करूया आपण. एका बाजूला हेमंत ज्यानं स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. बघायचंय या सामन्याची जबाबदारी स्वीकारणार का तो ॲज अ कॅप्टन. चला पंचांचा इशारा आलाय. सामना सुरू करतोय आपण. आमचा कॉमेंट्री बॉक्स मी मच्छिंद्र पाटील सर्वांचं स्वागत करतोय. वेलकम टू वॉर्म वेलकम. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही समालोचन करतोय. देशाच्या बाहेर देखील समालोचन केलं. पंजाब गुजरात गोवा दुबई इथे देखील आम्ही समालोचन केलं. मात्र अंडरमध्ये आम्ही पहिल्यांदा कॉमेंट्री करतोय. मजा आली. आम्ही देखील भारावून गेलो. खूप सुंदर स्पर्धा अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. चला 40 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. एक्सिट टायगर चे संघनायक आपल्या खेळाडूंना नक्कीच व्यापड्याच्या डाव्या बाजूला बोलवत आहेत. तर एक्सिट टायगर संघाचे सर्व खेळाडू आपण व्यापड्याच्या डाव्या कक्षाकडे नक्कीच आपण पाहतोय समालोचन कक्षाकडे आपण जमायचं आहे. गणेशनं पहिल्या चेंडू 2 धावा कुठल्यात. गोलंदाज तयार आहे. रुद्र मडवी. स्ट्रायकरला फलंदाज छोटू आणि नॉन स्ट्रायकरला गणेश. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. वाईट आणि चौकार म्हणजे 5 धावा मिळतील. ह्या चेंडूतील 5 धावा. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग. पहिले 2 आहेत ना. 6 धावा पलकावरती. येस तिसऱ्या पंचा रेफर केलाय. चेक करायचंय. वाईट साठी बरोबर ना पंच. हो रिव्हर्स केलं की नाही तेच साठी चेक केला जाईल. साधा पलकावरती. पंच जर बघा गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उत्साह भरपूर आहे. ही स्पर्धा जरी 1 आठवडा जरी खेळली ना तरी तेवढाच उत्साह प्रेक्षकांचा पाहायला मिळेल. तर आपल्या गावाची स्पर्धा आपल्या गावाच्या नावासाठी गावाच्या सन्मानासाठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पंचांचा इशारा चौकारच झालाय. पंच फक्त चौकार. यस ओ हिट डायरेक्ट कॅमेरामॅनला हिट केलाय आणि फलंदाज बाद. नाव गाजतंय बघावं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं तिथं. गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय
शिवाजी नवीन फलंदाज 5 धाबा धापलकावरती गडी बाद झाल्यात 1 40 धाबा कुटायच्यात आई 11 आई गावदेवी या संघाला देवांश राहिल्या 39 धाबा कुठल्यात फक्त पहिल्या षटकामध्ये 18 धाबा येऊन देखील 39 धाबा फक्त 40 धाबांचा पाठलाग करतोय आई गावदेवी संघ 5 धाबा धापलकावरती धक्का क्रमांक 1 छोट्या बाद झालाय सरळ बॅटनं खेळलाय बॉलर बॅट ड्राइव्ह डॉट डिलिव्हरी अशाच पद्धतीने क्षेत्ररक्षणाची गरज आहे आता मात्र चौकार येतोय गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं 9 धाबा धापलकावरती 40 धाबा कुटायच्यात फक्त चौथा सामना आपण एन्जॉय करतोय आतमध्ये आणलाय ऑफ ब्रेकच्या माध्यमातून कट केलाय चेंडूला फक्त पुश केलाय पॉइंटला बॅकअप मध्ये आणि मिळणार एकच धाव हे बघा प्रेक्षक हे बघा स्क्रीनवरती दाखवले जातात मजा आहे स्पर्धेमध्ये भरपूर मजा आहे फक्त आनंद लुटायचा आहे तुम्हाला स्पर्धेचा शिस्तबद्ध स्पर्धा प्रचंड शिस्त आणि सर्वात मोठी स्पर्धा या परिसरातील मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक पहिल्यांदा अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्या बात आहे सुंदर ट्रॉफ्या बघा किती उंच आहेत किंग ट्रॉफ्या आहेत या कारण ज्या पद्धतीने ट्रॉफ्यांवरती किंग आहे किंग ट्रॉफ्या 10 धाबा धापलकावरती पुढचा सामना टायगर वर्सेस वॉरियर याची टायगर वर्सेस अग्निक वॉरियर्स चला स्पीड अप करा सामना चौथा सामना आपण एन्जॉय करतोय गॅप मध्ये पंचांचा फलंदाज आउट होण्याचा इशारा येतोय 10 वरती दुसरा धक्का धाबा धापलकावरती ही बघा साइन विक्ट्री विजयाची साइन आहे वी फॉर विक्ट्री आमचा विजय या स्पर्धेचा नो डाऊट विजय या स्पर्धेचा मी म्हणेन 10 वरती 2 धक्के 40 धाबा कुटायचे आहेत फुल टॉस गॅप मध्ये चौकार ग्रेट टायमिंग ब्युटिफुल शॉट गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं गोलगाव प्रीमियर लीग ना केतनच्या बॅटमध्ये अटॅकिंग फटकेबाजी अजून एक फटका अटॅकिंग फटकेबाजी दुसरा चौकार नाव गाजतय बघाव तिथं तिथं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघ 18 धाबा धापलकावरती आल्यात आता अटॅकिंग फटकेबाजी करतोय केतन 2 चेंडू 2 चौकार नाही मिळणार गॅप मध्ये लगॉनला एकच धाव सर्वांचा उत्साह आहे सर्व गावातील ग्रामस्थ लहान मुलं असं वाटतं की जत्रेमध्ये आलो की काय आणि जत्रेमध्ये हरवणार की काय हा उत्साह या स्पर्धेचा 19 धावा एक धाव मिळणार या शंका नाहीये आणि एका धावसकाला फार आकार येतोय आतापर्यंत 20 धावा झाल्यात 20 धावांची अजून गरज आहे आणि 40 धावा कुटायच्या आहेत आई गावदेवी संघाला 40 धावा कुटायच्या आहेत पंचांचा वाईटचा इशारा आलाय यस चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून लगेच सांगितलंय तो वाईटचा इशारा आलाय सरळ बॅटला स्ट्रेट ड्राइव्ह गॅप मध्ये चौकारासाठी गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतय बघाव तिथं तिथं 12 चेंडू आणि 15 धाबांची गरज आहे फक्त 25 धाबा आल्यात धापलकावरती जबरदस्त एंटरटेनमेंट फक्त आता गरज आहे 12 चेंडू 25 धाबांची गरज गोलंदाज तयार गोलंदाज झालाय तिसऱ्या षटकामध्ये नवनाथ पाटील उर्फ सरळ बॅटला सारे डाऊन द ट्रॅक सीमा पलीकडे मध्ये फलंदाज बाद
नवीन फलंदाज हेमंत पाटील. 11 चेंडू 15 धावांची गरज आहे. हेमंतने मगाशी सांगितलं ओपन मध्ये की 1.5 महिना लागलाय या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी. ही मेहनत आहे त्याची आणि त्याच्या सहकार्यांची. त्याने नावं देखील घेतली की किती सहकार्य केले या स्पर्धेसाठी. 11 चेंडू 15 धावांची गरज आहे. सामना क्लोज एन्काउंटर आहे. मजा येईल सामन्यामध्ये. शेवटच्या क्षणात सामना जाईल. नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळणार आणि आता समीकरण पुन्हा बदलणार. 11 चेंडू आणि फक्त 13 धावांची गरज आहे. 11 चेंडू 13 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. बघायचं कोण सामना जिंकणार आणि कोणत्या संघ स्पर्धेतनं माघारी येणार. गॅपमध्ये ब्युटिफुल शॉट, चौकार. गोलगाव प्रीमियर 10 चेंडू 9 धावांची गरज. फक्त 9 धावांची गरज आहे. डॉट डिलिव्हरी. 9 चेंडू 9 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. पुन्हा एकदा सामना क्लोज आहे. रफ अँड टफ. हे बघा प्रेक्षक किती दाखवले जातात स्क्रीनवरती. फुल पॅक क्राऊड. स्वीपचा पटका. रिव्हर्स स्वीप करायचं होतं, नाही जमलं. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अजूनही सामना शेवटच्या टप्प्यात आलाय. गुड बॉलिंग. नवनाथची गोलंदाजी खूप चांगली आहे. त्याचा चेंडू पडल्यानंतर स्पीड होतोय, खाली राहतोय आणि प्रचंड स्पीड पकडतोय चेंडू त्याचा. त्याने समीकरण बदलले. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. थरार क्रिकेटचा प्रत्येक चेंडू नवीन समीकरण. प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या काळजाचा टोकात चुकवतोय आणि प्रत्येक चेंडू सांगतोय की सामना फाईट होतोय आणि सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिकेला पोहोचवतोय. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॉलिंग. सामना देखील चांगला आहे. हिट केला गॅपमध्ये. ब्युटिफुल मॅग्निफिसंट स्ट्रोक चौकारासाठी. लीग नाव गाजतंय बघावं जिथं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं जिथं गोलगाव. केतनच्या बॅटमध्ये गेला चौथा चौकार. काय फटकेबाजी करतोय. 7 चेंडू 5 धावांची गरज. ओ बीट केला शेवटला चेंडू आणि पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. यस. आता 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. बघायचं सामना क्लोज आहे. सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते आणि चौथा सामना आपण एन्जॉय करतोय. गोलगाव प्रीमियर लीग 2025चा पर्व प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये पॅक क्राऊड मध्ये ही स्पर्धा खेळली जाते. किंग ट्रॉफ्या बाईक तुम्हाला दिली जाईल. बँजो पथक, डीजे पथक संपूर्ण एंटरटेनमेंट स्पर्धेमध्ये. प्रोफेशनल पंच, प्रोफेशनल कॉमेंटेटर आणि प्रोफेशनल ही स्पर्धा एन्जॉय केली जाते. येणारे चेंडू 6 आणि गरज होती 5 धावांची. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. बॉडी बिल्डर आले आमच्या आता गोलंदाजीमध्ये येत असताना महेश पाटील. बघायचं महेश पाटील ताकद दाखवणार का. पॉवर भरपूर आहे त्याच्याकडं. करतो स्वतः बॉडी बिल्डर आहे. ओ चेंडू वाईट. यस. जर चेंडू वाईट टाकले तर परिस्थिती वाईट होईल संघाची आणि सामना सोडावा लागेल. 6 चेंडू 4 धावा आणि याच बरोबर सामना खुला झालाय आणि सामना जिंकला. हेमंतनं विजयी चौकार मारलाय. नाव गाजतंय बघावं जिथं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं जिथं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघावं जिथं. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातो केतनला. केतन थळे. काय फटकेबाजी केली त्यानं. जबरदस्त एंटरटेनमेंट. 21 धावा कुठल्या त्याने नॉन स्टॉप फलंदाजी आणि तो नाबाद देखील राहिलाय.